नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत कोचिंग क्लासेसवर काय नियमावली आहे आणि त्याचा मसुदा काय आहे आणि विधेयक कोणते मांडण्यात आले आहे याविषयी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट्स करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। कोचिंग्सवरील नियमासाठीचे मसुदा विधेयक राज्य सरकारचा उच्च न्यायालयात दावा। मुंबई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क राज्यातील खासगी क्लासेसवर म्हणजेच कोचिंग क्लासेस नियमावलींसाठी विधेयकाचा मसुदा तयार असून आगामी जुलै महिन्यात पार पडणाऱ्या पावसाळी अधिवेशनात तो मंजुरीसाठी सादर केला जाईल, अशी माहिती राज्य सरकारच्या वतीने मंगळवारी उच्च न्यायालयात देण्यात आले। राज्य सरकार कोचिंग क्लासेसवर नियमन कधी आणणार, त्या दृष्टीने धोरण कधी आखणार यासाठी 1999 मध्ये जनहित याचिका दाखल केली असून सध्या आपण 2025 आहोत। तरीही कोचिंग क्लासेसवर नियमावलीसाठी धोरण आखण्यासाठी तुम्हाला आणखी वेळ हवा आहे, असा टोला मुख्य न्यायाधीश आलोक आराध्य आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने सरकारला हाणला। न्यायालयाने सुनावलेल्या सरकारच्या वतीने उपरोक्त माहिती देण्यात आली। राज्यातील कोचिंग क्लासेसवर कोणतेही नियंत्रण नसल्याची आणि बहुतांश क्लासेसमध्ये मूलभूत सुविधांचाही अभाव असल्याची बाब याचिकाकर्ता फोरम फॉर फास्ट जस्टिस इन एज्युकेशन या संस्थेने अधोरेखित केली होती। कोचिंग क्लासेसमुळे शिक्षणाचे व्यापारीकरण होत असल्याचा मुद्दा याचिकेत उपस्थित केला होता। तसेच या क्लासेसवर सरकारद्वारे नियमन आणण्याची मागणी केली होती। सरकारी सेवेतील शिक्षक या कोचिंग क्लासेसमध्ये शिकवतात। शाळेतील विद्यार्थ्यांच्या तुलनेत कोचिंग क्लासेसमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना ते जास्त वेळ आणि लक्ष देत असल्याचा दावाही याचिकाकर्ता संस्थेने केला आहे। कोणताही कायदा न केल्यामुळे अध्यादेश रद्द। त्यावेळी न्यायालयाने याचिकेची दखल घेऊन सरकारला त्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्याचे आवेदन दिले होते, परंतु आजही त्या स्थितीत बदल झालेला नाही आणि राज्यातील खासगी क्लासेसवर कोणतेही नियमन नसल्याने न्यायालयाला सांगण्यात आले। न्यायालयाने याची दखल घेतली व सरकारला धोरणाबाबत विचारणा केली। त्यावर कोचिंग क्लासेसवर नियमन आणण्यासाठी 2000 मध्ये एक अध्यादेश काढला होता, परंतु त्या अध्यादेशाच्या अंमलबजावणीसाठी कोणताही कायदा न केल्यामुळे अध्यादेश रद्द झाला। पावसाळी अधिवेशनात सादर होण्याची शक्यता। केंद्राने 16 जानेवारी 2024 रोजी कोचिंग क्लासेसवर नियमन आणण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे प्रसिद्ध केली होती। तसेच सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना त्यांच्या अधिकार क्षेत्रातील खासगी क्लासेसवर नियमन आणण्यासाठी धोरण आखण्याचे आदेश दिले होते। त्याचाच भाग म्हणून राज्य सरकारने पुणे स्थित शिक्षण आयुक्तांना केंद्राने प्रसिद्ध केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचा अभ्यास करण्यास आणि या विषयावर सरकारला अहवाल सादर करण्यास सांगितले होते। त्यानुसार कोचिंग क्लासेसवर नियमन आणणारे मसुदा विधेयक तयार करण्यात आले असून जुलैत होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात ते सादर केले जाईल, असे अतिरिक्त सरकारी वकील विशाल खडानी यांनी न्यायालयात सांगितले। त्याची दखल घेऊन न्यायालयाने प्रकरणाची सुनावणी 26 जुलै रोजी ठेवली। तर ही होती कोचिंग क्लासेसवरील नियमनासाठी विधेयक बद्दलची माहिती। चला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।